नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपलं नवीन एका मिनी व्लॉगच्या माध्यमातून. तर आज आपण आलो देवळामध्ये कारण की आपल्याला माहिती आहे सगळीकडे सध्या नवरात्री उत्सव चालू आहे. तर आपल्या कोकणात देखील हा जल्लोषात साजरा केला जातो. तर ही सगळी त्याच उत्सवाची तयारी चालू होती. तर हे सगळे गावातले गावकर आणि अं, सगळे लोक जमले होते देवळात आणि हे बघा सगळी साडी नेसवायचं काम चालू होतं इथं. आणि नंतर सर्व साड्या बाहेर काढून ठेवल्या होत्या आणि यातल्या सगळ्या 9 साड्या असतील 9 कलरच्या त्या नेसवल्या जाणार होत्या. बाकीची मंडळी हार-बीर ओढत होती कारण की फुलं आपल्याला लागतात माहिती आहे. आणि इकडे आलो किचनमध्ये सगळी प्रसादाची तयारी चालू होती. आणि हे विनय फोडणी आता टाकली होती तर जेवण थोड्या वेळात होणारच होतं. आणि हे सगळं किचनचं लूक बघा. आणि ते झाल्यावर सगळी गावकरी मंडळी मंदिरात येऊन बसली कारण की मंदिरात पूजा चालू होती. मग पूजा नंतर महाप्रसाद होणार होता. ही सध्या पूजा चालली होती. आणि नंतर मग मी असा छोटासा शूट केला कारण की हे डेकोरेशन बघा कसं केलं तर आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर प्रसादाची व्यवस्था खालच्या देवळात केली होती तर हे सगळे गावकर मंडळींना आधी बसवलं आणि मग आम्ही वाढलं. तर मी काय वाढत नव्हतो थोडा थोडा उभा होतो. ते जेवण झाल्यावर सगळ्या लेडीज लोक देखील ओटी भरत होती कारण की आपल्या महाकालीचं मंदिर वरती होतं. हे सगळे लेडीज लोक वरती होती. ओटी भरून झाल्यावर सगळी देखील इथे वरती मंदिराच्या आवारात बसून होते. हे बघा सगळे असे गोल बसून होते मंदिरात. मग ते झाल्यावर मग वाटल्या लोकांनी थोडा वेळ ढोल वाजवायला घेतला. आणि ते झाल्यावर मग आम्ही घरी आलो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ.